महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या पुढाकाराने राबवण्यात येत असलेलं अत्यंत महत्त्वाचं आणि लोकोपयोगी असं अभियान छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर गुरुवारी 30 जुलै रोजी ठाण्यामध्ये पार पडलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत नेते अजित पवारांच्या जयंतीनिमित्त हे शिबिर 22 जुलै ते 2 ऑगस्टपर्यंत राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये राबवलं जात आहे. मोठ्या संख्येने नागरिक या शिबिरात उपस्थित होते. महसूल विभागाकडून पुढाकार घेऊन आयोजित करण्यात आलेलं हे शिबिर असलं तरी इतरही सर्व विभागांनी सहकार्य केल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरुवातीच्या भाषणातच सांगितलं. आणि आज जर विचार केला तर कल्याण आसनगाव चौथ्या रेल्वेच्या मार्गासाठी महसूल खात्याने शासकीय जमीन देण्याचा आपण निर्णय केला. फळे भाजीपाला निर्याती करता भिवंडी जवळ जे बापगाव आहे त्या बापगावला अत्यंत चांगली कृषी उत्पन्न बाजार समिती तयार होते आहे, जी उद्या वाळवण बंदराला जोडण्यात येणार आहे. आणि वाळवण बंदराला जोडून या महाराष्ट्राचा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातला संपूर्ण शेतकऱ्याचा आंबा असेल, काजू असेल, या सर्व पिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाला या ठिकाणी पुढे नेण्याकरता आपण या ठिकाणी बापगावमध्ये मल्टी मॉडेल हबसाठी एक चांगली कृषी उत्पन्न बाजार समिती तयार करतो आहे. हा निर्णय आपल्या सरकारने केला आहे. ठाणे आरटीओ साठी आपण केळकरजी 1 रुपयानी जागा दिलेली आहे. एवढंच नाही तर महसूल विभागाची 13.73 हेक्टर जागा ही कांदळवनाच्या निर्माणाकरता आपण दिली आहे. या ठिकाणी ठाणे येथे हायब्रिड युनिव्हर्सिटी करता व कन्व्हेन्शनल सेंटर करता आपण महसूल खाते ही जागा दिली आहे. BSNLचे 4 टावर उभारण्याकरता 60 ठिकाणी शासकीय जमीन आपण दिली आहे. शहापूर तालुक्यामध्ये शेंडे येथे नवोदय विद्यालय, आता या राज्यामध्ये केंद्रीय विद्यालय येणार आहे. या केंद्रीय विद्यालय जे इंटरनॅशनल लेवलचे असणार आहे त्यांना 15 एकर जागा प्रत्येक जिल्ह्यामध्ये देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आहे. अंबरनाथ येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या जागेसाठी आपण त्या ठिकाणी निर्णय केला आहे. एवढंच नाही तर मीरा भाईंदरमध्ये STP प्लांट करता आपण जागा दिली. दहिसर ते भाईंदर कोस्टर रोडसाठी 25 एकर जागा आपण दिली. ठाणे रिंग रोड मेट्रो करता मुरबाड येथे, मोगर येथे पर्यायी जमीन दिली. एवढंच नाही तर जिल्ह्यातील 268 आपले जे कर्मचारी आहेत त्यांना अनुकंपा थांबला होता, अनुकंपावर नोकरीचा विषय होत नव्हता, तो आपण पूर्ण केला. याचवेळी बोलताना कधीही वाढदिवस साजरा न करणारे मुख्यमंत्र्यांनी सेवा कार्यातून वाढदिवस साजरा करायला तत्काळ मंजुरी दिली, हेही बावनकुळेंनी आवर्जून नमूद केलं. राज्यातील 10 लाख परिवाराच्या समस्या सोडवण्याचं या योजनेचं उद्दिष्ट असल्याचं सांगताना एकट्या ठाण्यात 76,000 कुटुंबांना लाभ देण्याचा प्रयत्न केल्याचंही ते म्हणाले. या शिबिरामध्ये नागरिकांना जात, उत्पन्न, अधिवास, विविध प्रमाणपत्रे, फेरफार, ई-हक्क, ई-फेरफार, ERTS सेवा, भूमी अभिलेख विषयक माहिती तसेच इतर महसुली प्रकरणांवर तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून थेट मार्गदर्शन करण्यात आलं. मला हा सर्टिफिकेट मिळालाय, त्यांचे लय आभार आहे. ज्यांना गरज आहे त्यांनी इकडे यावं, त्यांचं काम इथे होऊन जाईल ह्याची मी हमी देऊ शकते. या कार्यक्रमाच्या मंचावरून बावनकुळेंनी महसूल विभागाचं महत्त्वही उपस्थितांना पटवून दिलं. 2 विभाग अत्यंत महत्त्वाचे आहे. झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत जनतेच्या जीवाचं रक्षण करणे ही जबाबदारी गृह खात्याची आहे, जे पोलीस सांभाळतात. ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे हे खातं आहे, हा प्रभाग आहे. आणि राज्याच्या 14 कोटी जनतेची, ठाणेकराच्या मालमत्तेची या ठिकाणी रक्षण करणे ही जबाबदारी महसूल खात्याची आहे. सर्वसामान्यांना अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत या अनंत कागदपत्रांची आवश्यकता भासत असते. अनेकदा हीच कागदपत्र मिळवण्यासाठी मेहनत, पैसे, वेळ सारं खर्ची घालावं लागतं. पण आता महसूल विभागाच्या पुढाकाराने सुरू झालेलं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान या साऱ्याची बचत करत आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानत आहेत.